काही दिवसांपूर्वी आपल्याकडे पेट्रोल संपलं होतं म्हणून आपण पॅनिक झालो, पण दुसरीकडे एक असा जिल्हा होता ज्याला याचा घंटा फरक पडला आणि अजूनही पडत नाही. गडचिरोली. काल मी या जिल्ह्यातल्या स्वर्गात होतो आणि इथेच आज परत स्वर्गातच जायला निघालो होतो. ताडी वगैरे करतात ते कुठे? लोकांना विचारून मी गेलो धानोरा तालुक्यातल्या एका अशा गावात जे नकाशावर पण नाहीये, साखेरा. गावात शिरल्या असे झाडांवरती लटकवलेल्या प्लास्टिक बाटल्या दिसायला लागल्या आणि तिथेच माझी शंका खात्रीत बदलली. 100% ताडी मिळणार आहे. मला लगेच एक घर शोधलं आणि विचारलं ताडी मिळते का? पण ते म्हणे आता दुपार झाली, ताडी सकाळी निघते. मी तरी त्यांना म्हणालो पुण्याहून आलोय. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मी घरच चेंज केलं. इथे तर विदर्भाचा लाडका मऊवा उन्हात वाळत टाकला होता. ताडी कोण काढतं का? दादा तर ताडीचं नाव ऐकताच लाजला, पण यानेच अजून एका दादाला बाहेर बोलवलं आणि मी त्याला जेव्हा ताडी काढायची बोललो तेव्हा तो डायरेक्ट किटली घेऊनच बाहेर आला. मग दादा, मी आणि त्याचं सहकुटुंब फायनली ताडी काढायला बाहेर पडलो. दादाने पहिल्या त्या झाडाला नमस्कार केला आणि मग ताडी काढायला सुरुवात झाली. आम्ही सगळे मानवर करून कधी एकदाची ताडी आम्हाला प्यायला मिळते त्याचीच वाट बघत होतो. आता दादाने ताडी किटलीत काढली, पण खाली येताना त्याने परत काढलेला ताडीचा नैवेद्य दाखवून नमस्कार केला आणि मग खाली आला. अशीच कच्चीच प्यायची का? हो. हे नशाविषा काय होते? तेवढं नाही होत, बियर पिल्यासारखं वाटते. फायदे काय त्याचे? गॅस वगैरे असेल तर त्याला पण होऊ शकते. संडास साफ होतात. हे ताडीचा फायदा ऐकून तर माझा ताडीकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला होता. आंबट आहे. नाही, मला तर गोडच वाटत. आम्ही तर पितच होतो, पण मध्येच दादाने त्याच्या पोराला सुद्धा ताडी दिली. म्हटलं हे दारू नाही आमच्यासाठी, हा एक प्रसाद आहे जो आमच्या झाडांनी आम्हाला कायमचा दिलाय. त्यांना व्यवस्थित जपल्याबद्दल. तुमच्यासारखेच मोठ्या मोठ्या शहरातून लोक येतात आणि आमची रोजची कमाई होते. कसं लागते? मला वाटत होतं ताडी दारू असते, पण ताडी तर झाडातून निघालेला नॅचरल ज्यूस आहे जे आपल्या शरीराला थंडावा देतं. इथून मी सावरगावला टिन गोटा बघायला गेलो. हे आधीच्या काळात संपर्कासाठी वापरलं जात होतं. दगड वाजवला की कळायचं की यार नाही, कोणतरी वाजवतंय आणि कोणतरी बोलवतंय. काल एका मिनिटात मला या आदिवासी लोकांनी सांगितलं होतं 750 आकडा म्हणजे आदिवासी लोकांची ओळख. आणि आज ते मी एका मंदिरावर सुद्धा पाहिलं. माहित नाही का, पण तिथे वाटत होतं या आदिवासी लोकांचं अस्तित्व हे त्यांनीच मिळवलंय आणि आजही ते स्वतःला अभिमानाने आदिवासी म्हणतात. शाश्वत प्रगती म्हणजे हेच का? म्हणजे बघा ना, पेट्रोल संपलं होतं तेव्हा आपण लगेच आपल्या गाड्या फुल केल्या, पण जेव्हा मी या लोकांना पाहिलं तेव्हा वाटलं यांना त्याचा मुंगी एवढा पण फरक पडला नसावा, कारण यांचं कोणतंच काम पेट्रोलवर अवलंबून नव्हतं आणि यांनी शाश्वत गोष्टींचा साथ आजपर्यंत सोडला नाही. आता ती ताडी असो की या जुन्या गोष्टी. आजचा दिवस बघितल्यावर वाटतं गडचिरोलीला कधीच कोणाचीच दृष्ट लागू नये आणि हे आदिवासी लोक अजून करोडो वर्ष जगावेत.